मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन जी आर रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। डॉक्टर नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यावरच पुढील निर्णय। मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली। 5 तारखेला मोर्चाऐवजी विजयी सभा होणार, उद्धव ठाकरेंची माहिती। सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन, सभेला ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता। हिंदी भाषेबाबतचा जी आर रद्द होताच मुंबई पुण्यात मनसैनिकांचा जल्लोष। ढोलताशांच्या गजरात फटाके फोडत आनंद साजरा। मराठी जनतेच्या रेट्यामुळेच निर्णय मागे, एकजुटीचा धसका घेतला। सरकारवर नेमका कोणाचा दबाव, राज ठाकरे यांचा सवाल। तर जाधव समितीला महाराष्ट्रात काम करू न देण्याचाही इशारा। इंग्रजी हिंदीबद्दलची शिफारस ठाकरेंच्या शिवसेनेतील विजय कदम यांच्याकडूनच होती। मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। तर निर्णयावरून राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंना प्रश्न करायला हवा, फडणवीसांची टीका। माझ्या अध्यक्षतेखाली फक्त अभ्यास समिती नेमली गेली, जी आर फडणवीसांनीच काढला। आरोपांवर उद्धव ठाकरेंचं उत्तर। मनसेला संपलेला पक्ष म्हणणारे आता स्वतःच्या पक्षातील गळती थांबवण्यासाठी राज ठाकरेंशी युती करत आहेत। ही वेळ का आली, याचं उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं, शिंदेंची टीका। आम्ही दोघे भाऊ एकत्र झालो तर त्यांना काय त्रास, शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। तर एका विषयानं मराठी माणसाला एकत्र केल्याबद्दल फडणवीसांचे आभार, ठाकरेंचा टोला। एक वेळ मनसेचा विचार करू, पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणार नाही। दोन्ही शिवसेना आणि मनसेने एकत्र येण्याच्या गजानन कीर्तीकर यांच्या भूमिकेवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, विरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार, शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, मंत्र्यांची बेताल वक्तव्य, शक्तीपीठ महामार्ग अशा विषयांवरून सरकारला घेरण्याची शक्यता। 1988 बॅचचे IAS अधिकारी राजेश कुमार महाराष्ट्राचे मुख्य सचिव असणार। राजेश कुमार दुपारी 4 वाजता पदभार स्वीकारणार। जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची हाक, 27 ऑगस्टला अंतरवालीतून निघायचं आणि 29 ऑगस्टला मुंबई गाठायची। आता रणभूमीत उतरायचं, जरांगे यांची मोठी घोषणा। नागपुरात LIC चौक परिसरात दुचाकी चालकाचा स्टंट, हात सोडून दुचाकी चालवत डान्स, दुचाकी चालकाच्या स्टंटबाजीमुळे अपघात होण्याची शक्यता। पुणे बंगळुरू महामार्गावर ट्रकच्या काचा फोडत दहशत माजवणाऱ्यांची कराड शहरातून धिंड, तिघांना कोल्हापुरातून ताब्यात घेत धिंड काढली। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातून श्री संत बलभीम महाराज पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। 100 वर्षांच्या परंपरेसह यंदाही पालखी भक्तिमय वातावरणात पंढरीच्या दिशेने निघाली। 30 लाखांपुढील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना 6% कर, तर इंधन वाहनासाठी 1% अधिक कर। उद्यापासून नवे कर लागू होणार। मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांच्या दर्शनी भागात धूम्रपान बंदीचे सूचना फलक लावा, BMCकडून पालिका शाळांच्या प्रशासनाला निर्देश। राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या ई पिंक रिक्षासाठी नोंदणी सुरू। पुणे शहरात 2800 महिलांना, तर पिंपरी चिंचवडमधील 3400 महिलांना लाभ। धाराशिव जिल्ह्यात 12 ते 15 दिवसांपासून पावसाची दडी, सोयाबीनचं पीक पावसाअभावी सुकण्याची वेळ, शेतकऱ्यांकडून स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिकाला पाणी। कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। काही ठिकाणी अतिवृष्टी होणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाज। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।